गोव्यामध्ये पर्रा इथे ओबोडो सायमन या नायजेरियन पर्यटकाचा खून झाल्याने संतप्त झालेल्या नायजेरियन पर्यटकांनी प्रचंड धुमाकूळ घातला। शवविच्छेदनासाठी मृतदेह नेणाऱ्या शववाहिनीची मोडतोड करण्यात आली। राष्ट्रीय महामार्गावरती देखील या नायजेरियन लोकांनी हैदोस घातला। अत्यंत हिंस्र झालेल्या या नायजेरियन लोकांच्या समोर गोवा पोलीस देखील हातबल झालेले दिसले। अखेर पोलिसांनी डावपेच आखत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि एकेका नायजेरियनला ताब्यात घेतला। हा खून अंमली पदार्थांच्या व्यवहारातून झाल्याचं पोलिसांचं मत आहे। पर्रा या भागामध्ये अनेक पर्यटक आणि विद्यार्थी यांचा वावर आहे। यातले अनेक जण बेकायदेशीररित्या गोव्यात राहत आहेत। गोवा पोलिसांनी गेल्या महिन्याभरात 4 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं। या कारवाईत 4 नायजेरियनना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यातूनच ओबोडो सायमनचा खून झाल्याचा संशय आहे। गोव्यामध्ये बेकायदा वास्तव्याला असलेल्या आफ्रिकन नागरिकांच्या विरोधात गोवा पोलिसांनी धडक मोहीम राबवली आहे। त्यांना त्यांच्या देशामध्ये परत हाकलून देण्यात येत आहे। पोलीस जेव्हा बॉडी ऑटोप्सीला न्यायला लागले पोस्टमॉर्टमला, तेव्हा ते काही लोकल नायजेरियन लोकांनी पोलिसना घेराव टाकला। सो पोलीस यूज फोर्स अँड टूक द बॉडी। सम ऑफ द नायजेरियन्स यांनी जाऊन त्या हॉर्स व्हॅनच्या मागे जाऊन ती वाटेवर थांबवली, हायवेवर तोडफोड केली, ती बॉडी काढून रस्त्यावर आणून ठेवली आणि हायवे ब्लॉक केला। त्याच्यातनं सगळं झालेलं। आम्ही 52-53 लोकांना अरेस्ट केलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।